लोकशाहीमध्ये बोलणं जितकं महत्वाचं आहे तेवढं रेग्युलर जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तर सर्वप्रथम मी आभार मानतो या सगळ्या गोष्टीचा जो काय घाट घातला ते सगळेजण बोलले मी दुरुक्ती करू इच्छित नाही, पण मी त्याचा उल्लेख नाही केला तर माझं काहीतरी वेगळं मत आहे की काय असं वाटू नये. त्यामुळे माझं मत स्पष्टपणे याही बाबतीत मी व्यक्त केलं पाहिजे. तर माझी भूमिका मी या 3 शब्द जे आजचा विषय आहे की लेखक, भाषा आणि लोकशाही, तर या तिघांची मी माझ्या परीने जी काय मला व्याख्या वाटते ती मी व्याख्या करणार आहे आणि त्या व्याख्येतनंच मी माझी भूमिका जी काय आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. पहिलं म्हणजे भाषा. भाषा ही आपल्याला माहिती आहे की जसं दीप्तीने उल्लेख केला की काय आम्ही पत्रकार म्हणून काम करताना काही अडचणी येतात की हे आता याच्यासाठी शब्द काय नवीन गोष्टी घडतायत, समाज वेगळ्या दिशेने जायला लागलाय, तर त्याच्यासाठी अनुकूल अप्रोप्रिएट ज्याला म्हणतो अत्यंत अचूक असे शब्द आणायचे कसे, निर्माण कसे करायचे. तर हा एक अडथळा झाला एका व्यवहारातला. जसं श्रीकांत देशपांडे साहेबांनी उल्लेख केला की जेव्हा सरकारी आदेश निघतात ते जनतेला असा वाटतं ते वाचून की ते कळूच नाही असा हेतू आहे की काय, अशा त्या प्रकारच्या त्या भाषेत असतात. परंतु ती एक अशी काय म्हणतात कायदेशीर भाषा असल्यामुळे आपल्या रोजच्या जगण्याची ती भाषा वाटत नाही. त्यामुळे भाषा ही एक ज्याला आपण संवादाचं माध्यम म्हणतो ती प्रत्यक्षात एक अडथळ्याचा असा एक बांध टाकलाय की काय असं वाटू शकतं. त्यामुळे त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे ते नेमकं काय. आणि या लोकशाही लोकांसाठीचे व्यवहार असतात, लोकांनी केलेले लोकांच्या हिताचे, आणि त्यामध्ये भाषा बाधा होऊ शकते. आणि ह्या दोन्हीमध्ये एक लेखक नावाची एक गोष्ट आहे. तर त्याबद्दल सुरुवातीला मांडणी करताना दीपक पवार यांनी केलेलं आहे की लेखक म्हणजे कोण. तर मला ती पुन्हा एकदा अधोरेखित करायची आहे की जो कोण आपल्या सर्व तंत्रज्ञान आणि आपल्या मनाच्या भावनेने कलात्मकदृष्ट्या व्यक्त होऊ पाहतो ते सगळे लोक लेखक आहेत. म्हणजे कलावंत, लेखक म्हणजे कलावंत या अर्थाने आहे. जसं कांगराने त्या व्हिडिओचं उदाहरण दिलं असेल किंवा आपण 50,000 वर्षापूर्वीच्या ज्या गुहेतले जी चित्र काढली गेली तो जो कोण असेल तर ते सगळे लोक लेखक आहेत. जसं स्टँडअप कॉमेडियनचा उल्लेख केला ते पण लेखक आहेत. आज आपल्याला वाटणार नाही पण त्यांचं आणखी काही 1-2 दशकांनी त्यांचं लिटरेचर म्हणून त्याला मान्यता मिळालेली असेल याबद्दल माझ्या काही मनशंका नाही. तर त्यामुळे ह्या तिघांच्याही एकमेकांशी असलेल्या संबंधात ह्या प्रत्येकाची व्याख्या करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की भाषा हे माणसाला फक्त माणसाकडे असलेलं एक साधन असं आहे. साधारण एक आपण जर उत्क्रांतीचा इतिहास पाहिला माणसाचा, साधारणतः माणूस झाल्याच्या त्याच्या स्थलांतरानंतरचा एक 70,000 वर्षाचा इतिहास पाहिला तर त्यातल्या 35,000 वर्षापूर्वी त्याला भाषेचं हे सापडलं, भाषा त्याच्याकडे आली आणि त्यानंतर अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण व्हायला लागल्या या जगामध्ये. तर त्याच्या आधी जे आता नवीन संशोधन गेल्या 10 वर्षात आलेलं आहे की त्या भाषेच्या आधी एक वेगळ्या प्रकारची चिन्हांची एक भाषा होती. केवळ चिन्ह होती, त्याचा काय अर्थ लागत नाही, पण ती चिन्ह वैश्विक होती. वैश्विक म्हणजे ती उदाहरणार्थ युरोपमध्ये असंख्य ठिकाणी ती सारख्याच प्रकारची चिन्ह ते दिसत आहेत की आता वैज्ञानिक ते शोधून काढून सायन्स नावाने त्याच्यावर पुस्तकं पण आलेली आहेत. तर सांगायचं म्हणजे ही एक भाषा ही एक उत्क्रांत होणारी गोष्ट आहे. आधी ती फक्त चिन्हांतर झाली, नंतर त्याला एक व्याकरणाचं स्वरूप प्राप्त झालं. मला असं वाटतं की भाषेचं सर्वात मोठं सामर्थ्य काय असेल तर ती नवीन संकल्पनाला जन्माला घालते. नवीन संकल्पना निर्माण करण्यासाठी भाषेसारखं दुसरं सामर्थ्य कुठलंच नाही माणसाकडे. ते जसं कुटुंबाचा उल्लेख झाला, कुटुंब काय, कुटुंब आपण दाखवू शकतो का, आपण चित्र दाखवतो, पण कुटुंब म्हणजे ते नाही. कुटुंब हे एक कॉन्सेप्ट आहे, एक शाब्दिक कॉन्सेप्ट आहे, ती अनुभवाची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ह्या लोकशाही ही सुद्धा एक संकल्पनाच आहे. ती आपण एका वेळेला जेव्हा जग वेगवेगळ्या पद्धतीने उत्क्रांत होत असताना जे बेस्ट मॉडेल त्यावेळी आपल्याला वाटलं ते आपण स्वीकारलं आणि 75 वर्षापूर्वी स्वीकारलेलं हे मॉडेल त्याच्यात असंख्य त्रुटी आहेत. त्याच्याबद्दल माझ्याही मनात खूप प्रकारचे आक्षेप आहेत, मला पण त्याच्याबद्दल राग पण आहे. परंतु ते सगळं करण्याचं स्वातंत्र्य मला तीच व्यवस्था देते आणि अजून तरी मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मॉडेल नाही सापडलेलं हे सगळं करण्यासाठी. एवढे सगळे व्यवहार जनतेसाठी जनतेने एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी करायचे व्यवहार
दुसरं मॉडेल नाहीये. मी हे अशा अर्थाने ते फुकुयामा सारखं म्हणत नाही की एंड ऑफ हिस्ट्री सारखं की बाबा लिबरल डेमोक्रेटिक सिस्टम इज द लास्ट वन, त्याच्या पुढे काय उत्क्रांत होणार नाही, हे दॅट्स द लास्ट मॉडेल, असं मी अशा प्रकारचं नाहीये. माझं म्हणणं आहे की हे कदाचित उत्क्रांत होईल पण आता तरी नाही. दुसरी गोष्ट, लोकशाही ही तुमची संकल्पना आहे, हा ग्रंथ आहे, ही लोकशाही घ्या आणि आता तुमचं जीवन लोकशाही पद्धतीने सुरू होईल असं नाही. तर त्याच्यासाठी द्यावे लागणारे लढे ती कमवावी लागते, हे कळण्यासाठी व्हाव्या लागणाऱ्या जखमा, हा प्रवास हा दीर्घ प्रवास आहे. जो आधीच्या पिढ्यांनी जेवढं सहन केलं, ज्या जखमा त्यांनी झेलल्या, त्याच्यामुळे आज आपण जे काय बोलतोय, जे काय करतोय, जी काय पत्रकारिता आता जी काय आहे, तर त्याच्यासाठी एक प्रवास घडलेला आहे. लोकशाहीचे भाव आपल्या अंगावर झालेले आहेत, आधीच्या पिढ्यावर झालेले आहेत. आणि जसं एक कवीने म्हटलेलं की अभिव्यक्ती के खतरे उठाने पडेल, म्हणजे काही जोखीम आहे, अभिव्यक्ती जोखीम आहे जी लोकशाही दिलेली, ते धोकादायक आहे, पण तो धोका आपल्याला पत्करावा लागेल अशी ती व्यवस्था आहे. तर त्यामुळे लोकशाही आली म्हणजे सोपं झालं असं नाही, लोकशाही आली म्हणजे वेगळ्या प्रकारचं झालं. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जसं कांगेरांनी ते स्पष्टपणे सांगितलं, देशपांडे साहेबांनी सांगितलं की व्यक्ती अभिव्यक्ती हे मला जे वाटतं त्याला केंद्रीय स्थान मिळणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे या लोकशाहीमध्ये. याचं कारण असं की ते लोकशाहीच्या पॉलिटिकल मॉडेलने दिलंय म्हणून नाही, तर आपण जन्मजात ते घेऊन जन्माला आलेलो आहोत म्हणून ते आहे. आणि त्याला सर्वाधिक अनुकूल व्यवस्था ही लोकशाहीची व्यवस्था आहे. तर त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या दोन्हीमध्ये एक ह्याचा दुवा बनणारा असतो तो लेखक, जो या भाषेचा उपयोग करून नवीन संकल्पनांना जन्माला घालतो, तो या लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्तीचा वापर करतो. आता लेखकाला लोकशाही हवी आहे का, गरज आहे का त्याच्या अभिव्यक्तीसाठी, तर नाही. लोकशाही नसताना सुद्धा तो अभिव्यक्त होत होता, तो होत राहील. परंतु लोकशाही असल्याने त्याच्या अभिव्यक्तीला असं त्याला नवीन दुभारे पडू शकतात आणि तो उत्क्रांत होऊ शकतो. मला असं वाटतं की या तिन्ही विषयाला धरून ही जे संकल्पनांची जी शक्ती आहे भाषेची, लोकशाहीने दिलेली अभिव्यक्तीची जी काय आपल्याला परवानगी आहे, आणि लेखक हा जो काय या दोन्हीचा उपयोग करून मानवजातीला पुढे नेण्याचं काम करतो, त्याच्यामध्ये सध्याचा वाटणारा वादाचा मुद्दा एवढाच आहे. तो असा की काही लोकांना वाटतं की सत्य काही हजार वर्षापूर्वी सांगून काही ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या पलीकडे काय नाही, तिथून सगळं खालीच चाललंय, सगळे मातीच होत चालली आहे. पण त्याला म्हणते एक असा माणूस आहे, लेखक असा माणूस आहे, तो म्हणतो की मानवजात विकसित पाहते, उद्या अधिक चांगला होईल, आपण अधिक चांगले होत आहोत, असा आशावाद निर्माण करणारं, तसं साहित्य निर्माण करणारं, तशा दुःख वेदनांना जागा देणारं, तशी चित्र आणि संगीत निर्माण करणारं असा तो कलावंत आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या याच्यातून मी माझी भूमिका याबद्दल आहे की मी मांडली असं मला वाटतं. धन्यवाद. दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की लोकशाहीमध्ये टोकाची मतं दिसतात, काही लोक खूप आक्रमक आहेत, काही अत्यंत बचावात्मक आहेत. तर दोन्हीचा समन्वय साधणारी विचारसरणी तयार होईल का आणि कधी? हे खरं आहे असं सध्याच्या चित्रावर दिसतं, पण मला वाटतं की हे चित्र खूप अर्ध आहे. म्हणजे केवळ आपण मला वाटतं फेसबुक, ट्विटर हे जे खोटी नावं आणि खोटे हे घेऊन जे बोलतायत, ठीक आहे. मला या संदर्भात ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य आठवतं, तो असं बोलला होता की गिव्ह मॅन अ मास्क अँड ही विल टेल द ट्रूथ. पण हे आता सोशल मीडिया असं की गिव्ह देम अ मास्क अँड दे विल क्रिएट सम अब्यूज, तर ते उलट झालेलं आहे. पण मला असं वाटतं हे अर्ध सत्य आहे. याचं कारण आता मी जस्ट एक आता उदाहरण त्याचा उल्लेख झाला कुणाल कामरा आणि फारुकीचा, तर त्याचे 1200 बुक झाले होते. त्याचा अर्थ त्याने काही आक्षेपार्ह केलं नाही, तर त्याला त्याचा सपोर्ट आहे असा एक खूप मोठा वर्ग आहे जो व्यक्त नाही झालेला, ठीक आहे. त्यामुळे कसं आहे की हा एक नाजूक प्रश्न आहे आणि खरं तर हा जनतेच्या प्रांगणात येणारा असा एक प्रश्न आहे की ज्यावेळी जनतेला हा कधीतरी ही भूमिका घ्यावी लागेल की तुम्ही कुठल्या बाजूने उभे राहणार, की जे जो नवनिर्मिती करणारा, जो मानव जातीला पुढे ढकलतोय ज्ञान आणि क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून, त्याच्या मागे उभे राहणार. हा जे एक सत्य आहे आणि जे सत्य सांगून झालेलं आहे ते काही ग्रंथात आहे,
आणि ते न मांडणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही, हे मांडणाऱ्याच्या मागे तुम्ही उभे राहणार, हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. या संदर्भात ते दोनच ओळी बोलतो, दिनकरांच्या ओळी आहेत त्या मला वारंवार आठवतात की समर शेष है, की युद्ध बाकी है, समर शेष है, पाप का भागी नहीं केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उनके भी अपराध. त्यामुळे हे जे तटस्थ आहे त्यांचे अपराध काळाने लिहिण्याआधी त्यांना ही भूमिका ठरवावी लागेल, त्यानंतर आपला पुढचा जी काय दिशा असेल ती ठरेल. लेखक हा अलोकशाही किंवा हुकुमशाही मूल्य मानणारा असतो का, आणि तो जर तसा असेल तर चांगला लेखक असू शकतो का? आणि दुसरं म्हणजे समाजाच्या एखाद्या ज्वलंत प्रश्नावर तो व्यक्त होतो पण इतर तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नांवर होत नाही, असं का? याचं उत्तर मी त्याचा दोन भागात ते दिसतं की माझ्या मते जो माणूस मानवता, समानता आणि वैश्विकता हे मानत नाही तो लेखक कुठल्याही अर्थाने असू शकत नाही. ठीक आहे, तो मला वाटतं की बऱ्याच अंशी माणूस सुद्धा आहे की नाही याबद्दल सुद्धा आपण प्रश्न मनात ठेवला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे तो लेखक म्हणायचं हे, कारण त्याचं बेसिक त्याचं मांडणीच ती असते. जसा मी मुक्त जन्माला आलो तसा प्रत्येक माणूस जन्माला आलेला आहे आणि ज्या भावना, आनंद, उत्साह आणि दुःख अनुभवायचा अधिकार मला आहे तसा तो प्रत्येकाला आहे. म्हणून त्याचं लेखन वैश्विक होतं. म्हणून कुठलीही कादंबरी, मार्क्वेसच्या कादंबरी आपल्याला का आवडाव्या, तर त्यामुळे हे क्लिअर आहे की ज्याचं हे असं मानवी मूल्य ज्याला मान्य नाही तो लेखक असू शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी अशी गोष्ट की जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो त्याचा अर्थ मला मी कशावर लिहावं, काय लिहावं याचा अधिकार मला आहे. ज्या अर्थी मी एक लिहितो म्हणून मी सगळ्यावर लिहिलं पाहिजे ही माझी सक्ती झाली, हे माझ्यावर ते आक्रमण झालं. आणि काही वेळा ते आवश्यक नसतं आणि काही वेळा तो त्याचा विषयी नसतो, तो त्याचा अधिकार सुद्धा नसतो. ठीक आहे, आता मला मी काही महिला विषय या अर्थाने मी काही कादंबरी पण लिहिली आहे. ठीक आहे, तर खूप जण म्हणतात की तो असा वेगळाच लेखक आहे की बाबा तू स्त्रियांच्या दृष्टीने पण हे केलं. आता मी तसंच करत राहिलं पाहिजे किंवा मी आता पुरुषाबद्दल सुद्धा लिहिलं पाहिजे असं आग्रह माझ्यावर काय करायचं. ठीक आहे, त्यामुळे माझ्या अभिव्यक्तीचा अधिकार हा माझ्यापर्यंतच जो मी मानतो तो त्याला दिला पाहिजे, तर तो अधिक चांगला लेखक त्याला म्हणून पुढे येईल.